भारत देशाच्या जातीवादी आणि संविधान विरोधी सत्ताधारी पक्षानं पुरस्कृत केलेल्या न्यायपालिकेवरील सर्वोच्च पदावरील व्यक्तींनी या देशातील विद्यार्थ्यांना, तरुणांना कॉकरोच म्हणावं, त्यातून कॉकरोच जनता पार्टीसारखं मोठं विद्यार्थी आंदोलन उभं राहावं. हे विद्यार्थी आंदोलन कुठेतरी परीक्षेतील गैरप्रकारांवर, पेपर लीकवर आवाज उठवतं. अशा आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी देशातील एका महान वैज्ञानिकानं, सायंटिस्टनं, निसर्गप्रेमी सायंटिस्टनं पुढं यावं आणि या आंदोलनाला पाठबळ द्यावं. आणि पुन्हा परंतु या जातीवादी आणि सत्ताधारी पक्षानं हे आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करावेत. हे फार दुर्दैवी आहे. अभिजित दिपकेसारखा हा उच्चशिक्षित तरुण भारतामध्ये परत येतो आणि एक मोठं जन आंदोलन, इथली बिघडलेली व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी आवाज उठवतो. परंतु अत्यंत दुर्दैवानं या ठिकाणी काही गोष्टी बघायला मिळतात की देशातील विरोधी पक्ष असतील, स्वतःला बहुजनवादी म्हणवणारे पक्ष असतील, हे सर्व संघटना, हे पक्ष अभिजित दिपकेला पाठबळ देण्याच्या ऐवजी कुठेतरी त्याचं खच्चीकरण करताना दिसतात. हे फार दुर्दैवी आहे. अरे तो तुमच्या आमच्या लोकांचे प्रश्न मांडतोय, आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी लढतोय. ही गोष्ट हे लोक लक्षात घेत नाहीत. उलट त्याच्यावर कुठेतरी कुठल्या पाकिस्तानचा किंवा नक्षलवाद्याचा आरोप करतात किंवा त्याच्याकडून वेगवेगळ्या विरोधी पक्षांचं फंडिंग घेत असल्याचा आरोप करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी या सर्व स्वतःला सो कॉल्ड बहुजनवादी म्हणून घेणाऱ्या पक्षांना, पुरोगामी संघटनांना विनंती करतो, निदान तुम्हाला अभिजित दिपकेसारख्या तरुणांच्या पाठीशी राहता येत नसेल तर निदान त्याला अशा पद्धतीनं RSSवादी म्हणणं थांबवा. त्याची बदनामी करू नका. तुम्हाला त्याच्यासारखा आवाज उठवता येत नसेल तर निदान तुम्हाला शांत तरी बसता येऊ शकतं. कारण तुम्ही शांत बसण्यासाठी त्या ठिकाणी मला वाटतं आहात. कारण की अजूनही बऱ्याच लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. फार कमी लोक आहेत की या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. परंतु तरुणाईची संख्या या ठिकाणी कौतुकास्पद आहे. या उच्चशिक्षित तरुणानं अख्खा देश या ठिकाणी हलवून सत्ताधाऱ्यांना घाम फोडलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचं तर कौतुक करायला हवं आणि त्याच्या पाठीमागं प्रत्येकाने ठामपणे उभं राहायला हवं. परंतु या ठिकाणी त्याच्याविरुद्ध काही अफवा पसरवून आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही स्वतःला बहुजनवादी आणि पुरोगामी म्हणणाऱ्या संघटना आणि पक्ष करत आहेत. हे अत्यंत दुर्दैव आहे. मी अभिजित दिपकेंना, सोनम वांगचुक यांना या ठिकाणी जाहीर समर्थन देतो आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये मी कायम सोबत आहे आणि सर्वांना असं आवाहन करतो की अजूनही न्यायप्रेमी नागरिकांनी या लढ्याला अधिक प्रखर, अधिक प्रबळ बनवावं आणि अभिजित दिपकेसारख्या तरुणांच्या पाठीमागे, सोनम वांगचुकसारख्या वैज्ञानिकांच्या, निसर्गप्रेमी वैज्ञानिकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करावे.